नमस्कार विद्यार्थी मित्र हो. In last period you had studied about the refraction of the light. If the incident ray obliquely transfer from one transparent medium to another transparent medium, there is change in the direction of the light. That change in the direction of the light is known as the refraction of the light. पण इथं आपल्याला इन्सिडेंट रे ट्रान्सफर फ्रॉम ऑब्लिक्युली घ्यावं लागलं आहे, तिरकस परपेंडिक्युलर घेतल्यानंतर बघूया आपण काय ते. तर बिफोर दिस फर्स्ट वी डिस्कस अबाउट द लॉज ऑफ द रिफ्रॅक्शन. सपोज इफ वी टेक ए ग्लास medium, this is the air medium, and incident ray transfer from air medium to denser medium. You have studied that the optical density of the glass medium is more as compared to the optical density of the air. And if that incident ray transfer from one transparent medium to another transparent medium, at this time the refracted ray bend toward the normal because the density of the glass medium or denser medium is more. Due to this reason, more obstacle in the path of that light ray. Due to this reason, speed of the light in the denser medium goes on decreasing. Due to this reason, speed goes on decreasing. त्यामुळे काय होईल की हा रिफ्रॅक्टेड रे बेंड टुवर्ड्स दी नॉर्मल. दॅट मीन्स द अँगल ऑफ इन्सिडन्स इज ग्रेटर दॅन द अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. तर आपण या एक्सपेरिमेंटवरून काय करणार आहोत की लॉज ऑफ द रिफ्रॅक्शन. द फर्स्ट लॉ इज दॅट द इन्सिडंट रे, रिफ्रॅक्टेड रे अँड नॉर्मल they are lie in the same plane at the point of incidence. किंवा त्याच्यामध्ये आणखी आपल्याला सांगता येईल की इन्सिडंट रे अँड रिफ्रॅक्टेड रे आर ऑन द अपोजिट साईड ऑफ द नॉर्मल. नॉर्मलच्या एका साईडला इन्सिडंट रे आहे तर नॉर्मलच्या दुसऱ्या साईडला रिफ्रॅक्टेड रे आहे. आणि म्हणून पहिला लॉ काय म्हणता येईल, द इन्सिडंट रे, रिफ्रॅक्टेड रे and normal, किंवा the incident ray and refracted ray are on the opposite side, are on the opposite side from the normal, and they are lie in the same plane, and they are lie in the same plane at the point of incidence. The incident ray is transferred from air medium to denser medium, where the incident ray strike at the boundary of the two media on the surface of the denser medium at any point. That point is known as the point of incidence. The incident ray and refracted ray are opposite side from the normal. नॉर्मल पासून एका साईडला इन्सिडंट रे आहे तर त्याच्या अपोजिट साईडला रिफ्रॅक्टेड रे आहे. इन्सिडंट रे, रिफ्रॅक्टेड रे अँड नॉर्मल दे आर लाई इन द सेम प्लेन ॲट द पॉईंट ऑफ इन्सिडन्स. मी जर हे ग्लास मीडियम कन्सिडर केला, वरचा एअर मीडियम आणि खाली एअर मीडियम कन्सिडर केला, तर हा इन्सिडंट रे कन्सिडर करूया आपण. हे नॉर्मल असेल आणि खालच्या साईडने रिफ्रॅक्टेड रे असेल. तर हे तीनही पॉईंट ऑफ इन्सिडन्समध्ये एकत्र येतात आणि मग त्या तीनही इन्सिडंट रे आणि नॉर्मल आणि रिफ्रॅक्टेड रेमधून जाणारं फक्त एक प्लेन असतं, तेही पॉईंट ऑफ इन्सिडन्समधून फक्त. म्हणून फर्स्ट लॉ इज दॅट द इन्सिडंट रे, रिफ्रॅक्टेड रे are on the opposite side from the normal and they are lie in the same plane at the point of incidence. Second law is for a pair of medii, कोणतेही दोन मीडियमची पेअर जर असेल तर त्याच्यामध्ये काय, हा घेतलेला आहे आपण अँगल ऑफ इन्सिडन्स आणि हा आहे अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. व्हेन वी टेक द रेशो ऑफ दी साइन अँगल ऑफ इन्सिडन्स टू द साइन अँगल ऑफ रिफ्रॅक्शन, याची व्हॅल्यू काय असते, नेहमी कॉन्स्टंट असते. समजा मी या ठिकाणी साइन अँगल ऑफ इन्सिडन्स हा 45 घेतलेला आहे. अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू 45 आणि अँगल ऑफ रिफ्रॅक्शन ॲट दिस टाईम 30 डिग्री आलेला आहे. मग व्हेन वी टेक द रेशो ऑफ द साइन अँगल ऑफ इन्सिडन्स टू द साइन अँगल ऑफ रिफ्रॅक्शन, दॅट मीन्स साइन अँगल ऑफ 45 डिग्री येईल आणि साइन अँगल ऑफ रिफ्रॅक्शन येईल 30 डिग्री. साइन 45ची व्हॅल्यू आहे 1/√2 आणि साइन 30ची जी काय व्हॅल्यू आहे ती आहे हाफ, and this is equal to √2 and it will get 1.41.
मग जर आपण या ठिकाणी अँगल ऑफ इन्सिडन्स चेंज केला तर त्याच प्रपोर्शनमध्ये अँगल ऑफ रिफ्रॅक्शनसुद्धा चेंज होईल आणि येणारा रेशो प्रत्येक वेळेस काय 1.41 येईल. आणि म्हणून सांगितलेलं आहे फॉर ए पेअर ऑफ मेडियाय द रेशो ऑफ दी साइन अँगल ऑफ इन्सिडन्स टू द साइन अँगल ऑफ रिफ्रॅक्शन इज ऑलवेज कॉन्स्टंट where I is the angle of incidence, I is the angle of incidence and R is the angle of refraction. तर हेही आपल्याच्यामध्ये कन्सिडर करावं लागेल. When we take the ratio of the sine angle of incidence to the sine angle of refraction for the pair of media, the value is constant. And when we suppose this is considered as the first medium and this is considered as the second medium, दॅट कॉन्स्टंट व्हॅल्यू साईन, समजा मी इथं अँगल आय इज इक्वल टू 45 घेतला, आर 30 घेतला, त्याची व्हॅल्यू आलेली 1.41. जर अँगल ऑफ इन्सिडन्स आयच्या ऐवजी 45च्या ऐवजी मी आणखी जर अँगल ऑफ इन्सिडन्स वाढला तर त्याच प्रपोर्शनमध्ये अँगल ऑफ रिफ्रॅक्शनसुद्धा वाढेल. परिणामी येणारा रेशो जो काय आहे साईन आय टू द साईन आर हा सुद्धा 1.41 येईल. तर ही व्हॅल्यू रिमेन्स कॉन्स्टंट असते ईच अँड एव्हरी टाईम वेन वी चेंज द अँगल ऑफ इन्सिडन्स इन दॅट प्रपोर्शन अँगल ऑफ रिफ्रॅक्शन ऑल्सो वी चेंज. आणि हे होत असल्यामुळे रेशो ऑफ द साईन अँगल आय टू द साईन अँगल ऑफ इन्सिडन्स टू द साईन अँगल ऑफ रिफ्रॅक्शन रिमेन्स कॉन्स्टंट येईल याचा रेशो. आणि त्या कॉन्स्टंट रेशोलाच आपण काय म्हणतो, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असं म्हणतो. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द टू मीडिया. मग इथे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द टू मीडिया, याला जर आपण फर्स्ट मीडियम म्हटलं, याला जर सेकंड मीडियम म्हटलं, ज्या मीडियममध्ये देर इज चेंज इन द पाथ ऑफ द लाईट किंवा देर इज चेंज इन द डायरेक्शन ऑफ द लाईट, ज्या मीडियममध्ये डायरेक्शन चेंज होती त्या मीडियममध्ये रिफ्रॅक्शन होतं. कारण आपण लाईट चेंज इट्स पाथ व्हेन इट इज ट्रान्सफर फ्रॉम वन ट्रान्सपरंट मीडियम टू अनदर ट्रान्सपरंट मीडियम. लाईट काय करतो की ज्या मीडियममध्ये त्याचे डायरेक्शन चेंज करेल म्हणजे रिफ्रॅक्शन होईल त्या मीडियमचा आपल्याला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काढता येत असतो. आणि म्हणून आपल्याला या एक्झाम्पलमध्ये रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द सेकंड मीडियम काढता येईल. द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज रिप्रेझेंटेड बाय द लेटर इटा, याला म्हणायचं इटा असं म्हणायचं. मग रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कोणामध्ये रिफ्रॅक्शन झालेले, लाईट रेची डायरेक्शन कोणत्या मीडियममध्ये चेंज झालेले आहे, सेकंड मीडियममध्ये. आणि म्हणून आपल्याला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू द फर्स्ट म्हणता येईल. अँड दॅट इज इक्वल टू साईन अँगल ऑफ इन्सिडन्स टू द साईन अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. तर हे आर्टिकल आपण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्समध्ये घेणार आहोत.